बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी. आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी इचलकरंजीतील नागरिकांची आधारवड असलेल्या इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयास सदिच्छा भेट देत तेथील डॉक्टर्स व रुग्णांशी संवाद साधला. या भेटीमध्ये आंबेडकरांनी रुग्णालयातील स्त्री प्रसूती विभाग, बालरोग विभाग, अतिदक्षता विभाग, डायलिसिस विभाग, जनरल वॉर्ड, सिटी स्कॅन विभाग आदी विभागांना भेट देत पाहणी करून त्या विभागाअंतर्गत देण्यात येणाऱ्या सोयी सुविधांचा आढावा घेतला. इचलकरंजी येथील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात रुग्णांची संख्या पाहता मोठ्या प्रमाणात भौतिक सुविधा आणि मनुष्यबळाची आवश्यकता आहे. यासाठी अपेक्षित मनुष्यबळ व सुविधा लवकरच देणार असल्याची ग्वाही प्रकाश आंबेडकर यांनी दिली. रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची OPD पेपरसाठी होणारी गर्दी व रुग्णांची होणारी फरफट थांबवण्यासाठी व जलद OPD केस पेपरसाठी डिजी हेल्थ काउंटरचे उद्घाटन, रुग्णालयात रुग्णांसाठी नव्याने तयार करण्यात आलेल्या डायलिसिस विभागाचे उद्घाटन तसेच रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांच्या डोळ्यांची शस्त्रक्रिया होण्यासाठी नव्याने तयार करण्यात आलेल्या अत्याधुनिक शस्त्रक्रिया गृहांचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी आमदार राहुल आवाडे, शिवसेना जिल्हाध्यक्ष रवींद्र माने, कपिल शेटके, प्रभारी उपसंचालक डॉक्टर सतीश सूर्यवंशी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सुप्रिया देशमुख, रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर भाग्यरेखा पाटील, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अमित सोहोनी, क्षयरोग चिकित्सा अधिकारी डॉक्टर मानसी कदम, शरीर विकृती शास्त्रज्ञ डॉक्टर प्रकाश मोरे, स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर क्रांती देशमुख, रुग्णालयाचे प्रशासकीय अधिकारी राजेंद्र पाटील यांच्यासह सर्व वैद्यकीय अधिकारी, अधिसेविका, सहाय्यक अधिसेविका, परिसेविका, तांत्रिक आणि प्रशासकीय कर्मचारी उपस्थित होते. न्यूज मराठी 24 साठी सोमनाथ जांभळे, कोल्हापूर.